राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहता येतील। कर्जमाफी फसवी, दुष्काळ जाहीर करा, महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल। राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती, लांबलेल्या पेरण्या आणि शेतकऱ्यासमोरील वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा। राज्यात सिंचनाचे नवे जलदर लागू, सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन, जून 2029 पर्यंत दर कायम, सूक्ष्म सिंचन प्रणालीचा अवलंब गरजेचा। पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे थेट मैदानात, 27 जून पासून महाराष्ट्र दौरा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांद्याला 2000च्या पुढे दर, अहिल्यानगर जिल्ह्यात आवक ही चांगली, मागणी वाढल्याचा परिणाम। विधान परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व। आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष बस, राज्यभरातून करणार व्यवस्था प्रताप सरनाईक। मान्सूनची आगेकूच, अलिबाग पुणे मराठवाड्यात प्रगती, 15 दिवस अडकळलेली वाटचाल पुन्हा सुरू। युरियाची पहिली खेप भारताकडे रवाना, हर्मुज समुद्रधोनी खुली झाल्याने शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार। एकच शिवसेना, बाकी आहेत भाजपचे गुलाम, आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला। ठाकरेच्या बैठकीला 4 आमदारांची दांडी, खासदार फुटीनंतर पक्षाचे टेन्शन वाढले। नको अटी नको शर्ती, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, विरोधकाची सभागृहाबाहेर घोषणाबाजी। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली। संजय राऊतने घेतली राज ठाकरेची भेट, शिवसेना ठाकरे गटातील फुटीनंतर राजकीय चर्चांना उधाण। पीक विमा परताव्यात शेतकऱ्यांची फसवणूक, काँग्रेस नेते होळकर यांची केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका। पावसाळी अधिवेशनात संवादातून प्रश्न सोडवण्याची सरकारची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अधिवेशनात 10 विधायके, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा, 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ। मुंबई येथे मान्सूनची दमदार हजेरी, 2 आठवड्याच्या खंडानंतर पुन्हा मान्सून सक्रिय। 56 साखर कारखान्याकडे 396 कोटी FRP थकीत, शेतकरी अडचणीत, सोलापुरातील 8 कारखान्याकडे 88 कोटी रुपये अडकले। मिंधेनी 6 गद्दारांना जन्म दिला, राऊताची शिंदे गटावर जहिरी टीका। करार न झाल्यास अमेरिका होर्मुझमधून टोल वसूल करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा। राज्यातील 90,85,000 शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ, खात्यावर 1,817 कोटीची रक्कम जमा। कर्जमाफीसाठी 20,000 कोटीची तरतूद, अधिवेशनात 97,000 कोटीची पुरवणी मागण्या, 44 लाख शेतकऱ्यांची फसवणूक, रोहित पवार। 97,706 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या, शेतकरी कर्जमाफीसाठी 20,000 कोटीची पुरवणी मागणी तरतूद। महिला बचत गटांना अवघ्या 1 रुपयात मिळणार शासकीय पडीक जमीन, मंत्री बावनकुळे यांचा निर्णय, 1 लाखाचे अनुदानही मिळणार। एल निनोचा देशातील 111 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका, शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांचा समावेश। लांबलेल्या मान्सूनमुळे राज्यावर दुष्काळाचे सावट, मुख्यमंत्री, राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 80% पावसाची तूट। सरकार जे करू शकले नाही ते मुंडेंनी केले, आमदार बच्चू कडूंनी केले आयुक्त मुंडे यांचे